नमस्कार. शक्तीपीठ महामार्ग संबंधित महत्त्वाची माहिती ही समोर आली आहे. आतापर्यंत केलेले शेतकऱ्यांचे प्रयत्न हे पाण्यामध्ये गेलेला आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरू करण्यास मान्यता ही दिली आहे. आता मार्ग कोल्हापूरमधूनच जाणार असा शासनाने ठाम निर्णय घेतला आहे. नेमके आज सकाळी शासनाने काय निर्णय घेतला तेच आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोबतच शक्तीपीठ महामार्गाला तुमचा विरोध आहे का तुमचं समर्थन आहे तेही देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर मग चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. शेतकऱ्यांचा विरोध डावलून महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्ग रेटण्यास सुरुवात केली आहे. सुमारे 802 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य हस्ते विकास महामंडळ मार्फत सुरू करण्याचे आदेश हे आज देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे कोल्हापूरमधल्या 6 तालुक्यातून जाणारा महामार्ग रद्द करण्याची भूमिका विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने काढली होती. पण या 6 तालुक्यात पर्यायी मार्ग शोधण्याचे आदेश हे महायुती सरकारने जाहीर केले आहे. महत्त्वाचं म्हणजे नांदेड, धाराशिव, यवतमाळ, परभणी, लातूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यामध्येही देखील या महामार्गाला प्रचंड विरोध आहे. राज्यातील 12 जिल्हे, 39 तालुके आणि 370 गावातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार होता. महामार्गावर तुळजापूर, कोल्हापूर, माहूर यासह 18 धार्मिक स्थळांना जोडण्याचे नियोजन आहे. सध्या नागपूर ते गोवा या प्रवासासाठी सुमारे 18 तास लागतात. परंतु हा महामार्ग झाल्यामुळे हा प्रवास फक्त 8 तासांवरती येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते पाथर्डी असा हा महामार्ग राहणार आहे. ज्या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे त्या जिल्ह्यामध्ये शेतकरी एकवटलेले असून भूसंपादनाला प्रचंड विरोध करत आहे. तरीही राज्य सरकारने हे काम सुरू करण्यास ही मान्यता दिली आहे. या संदर्भात सरकारने शासकीय निर्णय जाहीर केला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी या महामार्गाला प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे या जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकंगले, कागल, भुरदगड, आजरा या तालुक्यातून जाणारा महामार्ग रद्द करण्याची भूमिका अधिसूचना विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारनेच काढली होती. पण आता या तालुक्यातील आखणीचे सर्व उपलब्ध संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य हस्ते विकास महामंडळाने तपासून देण्याचे आदेश सरकारने जाहीर केले आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारने या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 12,000 कोटी रुपये तसेच यावरील व्याजपोटी 8,787 कोटी अशी एकूण 20,787 कोटी त्या रकमेवर प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी कार्यवाही तत्काळ करण्याचे आदेशही दिले आहे. प्रकल्पाला शासकीय मान्यता, वृत्ती, नियोजन व वित्तीय आराखडा, प्रारूप, निविदा, प्रपत्रे, सवलत करारनाम्याचा मसुदा महामंडळ राज्य सरकारला लवकरच सादर करणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिल्यानंतर निविदा प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. बातमी तुमच्या लक्षामध्ये आली असेल की शेतकऱ्यांनी आतापर्यंत जो विरोध या महामार्गाला केला होता तो सगळा पाण्यामध्ये गेला आहे. कारण की सरकारने आता शेतकऱ्यांचा विरोध डावलून आता महामार्गाचे काम सुरू करण्यास ही मान्यता दिली आहे. आता या निर्णयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती देखील कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.